वाशीतल्या सेक्टर 14 मधील एमजी कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सी सोसायटीत भीषण आग लागली। 10, 11 आणि 12व्या मजल्यावर आग लागली होती। या आगीत 10व्या मजल्यावरील एका आजीचा तर 12व्या मजल्यावरील फ्लॅटमधल्या तिघांचा मृत्यू झाला। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। नवी मुंबईतील आपण पाहू शकतात रात्री 12च्या आसपास जे आहेत वाशीतील सेक्टर 14 मध्ये एमजी कॉम्प्लेक्समध्ये रहेजा रेसिडेन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। 10, 11, 12व्या मजल्यावर ही आग लागली होती। 10व्या मजल्यावर घरामध्ये एका आजीचा मृत्यू तर 12व्या मजल्यामध्ये घरामध्ये आई वडील आणि 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे। आणि आपल्यासोबत इथे प्रत्यक्षदर्शी त्यांचं सुद्धा घर जे आहे बाजूला होतं। सर, किती वाजता आग लागलेली आहे? अराउंड 12:30 आणि 1च्या मध्ये आग लागलेली होती। 12:30 पावणे 1च्या आसपास ही आग लागली होती आणि कारण तर काय माहिती नाही कशामुळे, पण आग इतकी भयंकर होती का कंट्रोल करायला पण म्हणजे हे लोक हे माझे भाऊ आहेत आणि यांचा पूर्ण परिवार आहेत आणि भाऊ भाभी आणि त्यांचा मुलगा सून आणि 2 मुले होते। सर, 6 वर्षांचा मुलगा। काय सांगाल, कोण कोण गेला याच्यामध्ये? कोण गेला ते आपल्याला आता काय सांगू नये। ते महावीर ज्यांचा फ्लॅट ओनर आहे ते मम्मी त्यांच्या हे गेले त्याच्यामध्ये त्यांचे वर हे आहे ना 10वा माळा आहे, तसा 12व्या माळेवर तिथे 2 माणसं आणि एक लहान मुलं राहायचा, ते 3 जणांचा पण। नवी मुंबईकरांवर शोककळा आज दिवाळीच्या निमित्ताने पूर्णपणे आपल्याला दिसून येत आहे। संपूर्ण परिवार जे आहे ते काही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। बाजूचे जे रहिवासी आहेत त्यांना सुद्धा एमजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। कॅमेरामन विक्रांतसह विकास मिरळे, साम टीव्ही, नवी मुंबई।